नमस्कार. मी चेतन परदेशी. युनिव्हर्सल अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राज्यात 10,000 पोलिसांची भरती घेणार अशी घोषणा केली. त्याचबरोबर कालच्या त्यांनी केलेल्या घोषणेमध्ये नागपूरच्या काटोलमध्ये SRPF महिला बटालियन असणार अशी देखील घोषणा केली. महिलांसाठीही स्पेशली 1,400 जागांची भरती असणार आहे. म्हणजे या 10,000 पैकी 1,400 जागा या महिलांसाठी असणार आहे आणि ही महाराष्ट्रातील SRPFमध्ये पहिलीच महिला बटालियन असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीही 8,000 पदांची भरती प्रलंबित आहे आणि त्यामध्येच ही नवीन 10,000 पदे त्यांनी घोषणा केलेली आहे. पूर्वीचीच एक्झाम अजून प्रलंबित आहे आणि पूर्वीची एक्झाम होत नाही, तोशीच त्यांनी लगेच नवीन जागांची घोषणा केली. याला कारण असं आहे की फडणवीस सरकारने याआधी एक अधिनियम जारी करून मैदानी चाचणी ही 50 गुणांची होणार अशी त्यांनी घोषणा केली होती. परंतु ठाकरे सरकारची याच्याशी विसंगती असल्यामुळे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे की पूर्वीची 8,000 पदांची भरती ही रद्द केली जाईल आणि त्याऐवजी नवीन 10,000 पोलिसांची भरती केली जाणार. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या विषयाकडे वळूया. आपला विषय आहे भारताची राज्यघटना. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण भारतीय राज्यघटनेची पार्श्वभूमी काय आहे हे बघितलं होतं. तसेच भारताची राज्यघटना निर्मितीसाठी संविधान सभेची निर्मिती कशी झाली हे बघितलं होतं. आज आपल्याला भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये बघायची आहेत. त्यापूर्वी आपण भारतीय राज्यघटनेची काल जी पार्श्वभूमी बघितली होती त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. बघा, सर्वप्रथम 1934मध्ये M.N. रॉय यांनी भारतीय संविधान सभेची कल्पना केली होती. त्यांच्याकडे ते कल्पनेचं श्रेय जातं. यानंतर बघा मित्रांनो, 1942मध्ये क्रिप्स मिशन आलं होतं. क्रिप्स मिशन अपयशी ठरलं होतं. त्यानंतर 1946मध्ये कॅबिनेट मिशन आलं होतं. या कॅबिनेट मिशनने असं मान्य केलं की भारताची घटना लिहिण्यासाठी एक संविधान सभा असेल आणि तुम्हाला एक्झामला प्रश्न येतो, मी त्याबद्दल तेही सांगितलं होतं. या भारताच्या संविधान सभेमध्ये एकूण 389 सदस्य होते. त्या 389 सदस्यांची फोड देखील तुम्हाला सांगितली होती. भारत पाकिस्तान फाळणीनंतर ही सदस्य संख्या 299पर्यंत कमी झाली होती. त्याची फोड देखील मी तुम्हाला सांगितली होती. आपल्या संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली होती, ते देखील तुम्हाला सांगितलं होतं. आपल्या घटनेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, तर उपाध्यक्ष HC मुखर्जी हे होते. आपल्या घटनेचे कायदेशीर घटनात्मक सल्लागार सर B.N. राव हे होते. आपल्या घटनेची उद्देशिका पंडित नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 रोजी मांडली आणि तिला संविधान सभेने मान्यता देण्याचं काम 22 जानेवारी 1947 रोजी केलं आहे. यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अजून एक गोष्ट सांगितली होती की 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रीय ध्वज आपण स्वीकृत केला होता. ज्या राष्ट्रीय ध्वजाची डिझाईन आंध्र प्रदेशचे पिंगली वेंकय्या यांनी केली होती. त्यानंतर तुम्हाला मी एक प्रश्न विचारला होता की भारताचं राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान यांना स्वीकृती कधी दिली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही त्याचं उत्तर फाइंड आउट केलं असेल. त्याचं उत्तर 24 जानेवारी 1950 असं होतं. आपल्या घटनेचे काही महत्त्वाच्या समित्या होत्या. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची समिती म्हणजे मसुदा समिती. तिचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यानंतर अजून महत्त्वाची समिती होती एक, ती म्हणजे सुकाणू समिती. तिचे अध्यक्ष होते K.M. मुंशी. विद्यार्थी मित्रांनो, मसुदा समितीमध्ये 7 सदस्य होते, हे देखील मी तुम्हाला सांगितलं होतं. आज आपल्याला आपल्या पुढच्या घटकाकडे वळायचं आहे, ती म्हणजे भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की भारताची राज्यघटना ही जगातील लिखित घटनांपैकी सर्वात मोठी अशी लिखित राज्यघटना आहे. आपण प्रश्न एक्झामला येतो. यानंतर आपल्या राज्यघटनेचं दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे विविध स्रोतांपासून तयार झालेली राज्यघटना. विद्यार्थी मित्रांनो, घटना करताना राज्यघटना तयार करत असताना बऱ्याच देशाच्या घटनांचा विचार केला आणि त्यापैकी भारतासाठी योग्य असतील अशा तरतुदी त्यांनी भारतीय घटनेत समाविष्ट करून घेतल्या. त्यामुळे भारतीय घटना ही एक विस्तृत आणि मोठी घटना झाली. जेव्हा घटना लिहिली गेली तेव्हा त्यामध्ये मी तुम्हाला किती कलम होते, किती भाग होते, किती परिशिष्ट होते ते सांगितलं आहे. पुन्हा एकदा सांगून देतो आहे.
घटना लिहिली गेली तेव्हा त्याच्यामध्ये 8 परिशिष्ट होते, 22 भाग होते, 395 कलम होती, तर एक प्रास्ताविका देखील त्यामध्ये होती. आजचा जर आपण विचार केला तर आजच्या तारखेला त्याच्यामध्ये एक प्रास्ताविका, 12 परिशिष्टे, 25 भाग आणि 460पेक्षा अधिक कलम त्याच्यामध्ये आहेत. म्हणून भारताची ही घटना एक विस्तृत घटना म्हणून ओळखली जाते. त्या पद्धतीनेच भारताने विविध देशांच्या घटनांचा अभ्यास केलेला आहे, ते आपल्याला आज बघायचं आहे. बघा, यामध्ये आपण वेगवेगळ्या देशांच्या घटनांचा अभ्यास केला आहे आणि त्या तरतुदी आपण आपल्या घटनेमध्ये टाकल्या. म्हणून भारतीय राज्यघटनेला उसने राज्यघटना किंवा भारतीय राज्यघटना म्हणजे ठिगळांचे कार्य असे म्हटले जाते. बघूया विद्यार्थी मित्रांनो, आपण एक एक तरतूद कोणत्या कोणत्या तरतुदी कोणाकडनं घेतलेल्या आहेत ते आपण बघूया. यामध्ये पहिली तरतूद जी आपण घेतली ती म्हणजे भारत सरकार कायदा 1935 वरून. ज्या ज्या तरतुदी महत्त्वाच्या आहेत त्यांना मी विद्यार्थी मित्रांनो हायलाईट करून ठेवलेलं आहे. लक्षात ठेवा, भारतीय शासन कायद्यावरनं सगळ्यात महत्त्वाची जी तरतूद दिली ती म्हणजे लोकसेवा आयोगाची. एक्झामला खूप साऱ्या वेळेस विचारलं गेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा आयोगाची तरतूद आपण कोणाकडनं घेतली, तर त्याचं उत्तर आहे भारतीय शासन कायदा 1935. हा जो कायदा अंमलात आला होता, या कायद्याचा जवळजवळ 70% भाग हा भारतीय राज्यघटनेमध्ये घेण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे राज्यपालांचे पद. राज्यपाल या पदावरती 2 प्रश्न येणार की राज्यपाल पदाची तरतूद आपण कोणाकडनं घेतलेली आहे आणि केंद्राचा प्रतिनिधी म्हणून राज्यपाल राज्यात काम बघेल ही तरतूद कोणाकडनं घेतलेली. असे 2 वेगवेगळे प्रश्न आहेत. जर राज्यपाल पद कोणाकडनं घेतला असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर भारतीय शासन कायदा 1935 असं असणार आहे. आणि एक प्रश्न मी तो तुम्हाला पुढे क्लिअर करणार आहे. इथून पुढे आहे ब्रिटनची घटना. ब्रिटनच्या घटनेवरनं बघा, सगळ्यात महत्त्वाची जी तरतूद असेल ती म्हणजे संसदीय शासन व्यवस्था. हायलाईट केलेलं आहे, एक्झामला महत्त्वाचं आहे. आपण संसदीय शासन व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. संसदीय शासन व्यवस्थेमध्ये देशाला 2 प्रमुख असतात, एक वास्तविक प्रमुख असतो आणि एक नामधारी प्रमुख असतो. आपल्याकडे नामधारी प्रमुख असतात राष्ट्रपती आणि वास्तविक प्रमुख असतात पंतप्रधान. यापुढे पुढची तरतूद आहे एकेरी नागरिकत्व. बघा, एकेरी नागरिकत्व तरतूद महत्त्वाची आहे. ब्रिटनमध्ये सुद्धा एकेरी नागरिकत्व आहे, आपल्याकडे सुद्धा एकेरी नागरिकत्व आहे. आणि अमेरिकेमध्ये बघितलं तर अमेरिकेमध्ये मात्र दुहेरी नागरिकत्व आहे. म्हणजे आपल्याकडची तरतूद अशी आहे की जो नागरिक देशाचा नागरिक असेल तो राज्याचा नागरिक असेल आणि जो राज्याचा असेल तो देशाचा नागरिक असेल. म्हणजे देशाचं नागरिकत्व वेगळं आणि राज्याचं नागरिकत्व वेगळं अशी तरतूद आपल्याकडे नाही. म्हणजेच सर्व नागरिक हे देशाच्या नात्याने समान असतील अशी ती तरतूद आहे. ते मी तुम्हाला पुढे समजावून देईल. इथून पुढे बघा, अजून एक महत्त्वाची तरतूद आहे ती म्हणजे द्विगृही संसद. बघा, आपली संसद ही 2 गृहांची बनलेली आहे आणि अशी संसद ही 2 गृहांची असणे ही तरतूद आपण ब्रिटनकडनं घेतलेली आहे. हे जे 2 गृह आहेत ते म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा. यामध्ये एक कनिष्ठ सभागृह असणार आहे, एक वरिष्ठ सभागृह असणार आहे. इथून पुढे बघा, पुढचा प्रश्न पण महत्त्वाचा आहे, USA ची घटना. USA घटनेवरून आपण महत्त्वाचा भाग घेतलेला तो म्हणजे मूलभूत हक्क. घटनेच्या भाग 3 मध्ये याचा समाविष्ट करण्यात आलेला आहे. हे पण मूलभूत हक्क किती आहेत, किती भागात विभागले ते तुम्हाला विचारलं जाईल. हे आपल्याला मूलभूत हक्कांमध्ये सविस्तर बघायचं आहे. यानंतर बघा, उपराष्ट्रपती हे जे पद आहे हे पद आपण अमेरिकेकडनं घेतलेले म्हणजेच USA घटनेवरनं घेतलेले. त्यानंतर राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी जी महाभियोग पद्धत आहे कलम 61 मध्ये दिलेली आहे ती तरतूदसुद्धा आपण अमेरिकेकडनं घेतलेली आहे. तसंच न्यायिक पुनर्विलोकन ही तरतूदसुद्धा महत्त्वाची आहे. ही तरतूद आपण अमेरिकेकडनं घेतलेली आहे. न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे काय? न्यायालयाने पूर्वी दिलेला एखादा निर्णय बदलवणे यालाच न्यायिक पुनर्विलोकन म्हणतात. उदाहरणार्थ जर सपोज पूर्वी एखादा निर्णय दिला गेला आहे आणि आजच्या घडीला तो निर्णय बदलवणे आवश्यक आहे, त्यासाठी पूर्वीचा निर्णय न्यायालयाला बदलवण्याचा अधिकार आहे, यालाच न्यायिक पुनर्विलोकन असं म्हटलं जातं. इथून पुढची तरतूद आहे कॅनडाची घटना. विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की राज्यपाल हे पद कोणाकडनं घेतलेले, तर राज्यपाल हे पद आपण 1935च्या कायद्यावरनं घेतलेले, तर राज्यपालांची नेमणुकीची पद्धत आपण कॅनडाकडनं घेतलेली. दोघं प्रश्न महत्त्वाचे आहेत. कॅनडाच्या घटनेवरनं आपण राज्यपाल पदाची नेमणूक कशी करायची ते घेतलेलं आहे किंवा
केंद्राचा प्रतिनिधी म्हणून राज्यात राज्यपाल असेल, अशी तरतूद आपण कॅनडाकडनं घेतलेली. इथून पुढे आहे ऑस्ट्रेलिया. हा प्रश्न वनविभागाची वनरक्षक पदासाठी जो पेपर झाला होता त्याच्यात विचारण्यात आलेला आहे की समवर्ती सूची आपण कोणाकडनं घेतलेली. केंद्र आणि राज्य यांचे जे अधिकार आहेत हे 3 सूचींमध्ये विभागून दिलेले आहेत, जे की घटनेच्या 7व्या सूचीमध्ये दिलेलं आहे. त्या 7व्या परिशिष्टातल्या ह्या ज्या 3 सूची आहेत हे आपल्याला महत्त्वाचे आहेत. संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची. ज्यामध्ये केंद्र आणि राज्य यांचे एकत्रित अधिकार दिलेले आहेत त्याला समवर्ती सूची म्हणतात. आणि अशी समवर्ती सूचीची तरतूद आपण ऑस्ट्रेलियाकडनं घेतलेली आहे. त्यानंतर बघा, दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक. ज्यावेळी एखाद्या विधेयकावरती दोन्ही सभागृहांची मते भिन्न असतात त्यावेळी अशा दोन्ही सभागृहांची बैठक संयुक्त घेणे गरजेचे असते. आणि अशी तरतूद आपण ऑस्ट्रेलियाकडनं घेतलेली आहे. हे पण महत्त्वाचं आहे. इथून पुढे आहे फ्रान्सची घटना. फ्रान्सकडनं सगळ्यात महत्त्वाचं घेतलेलं आहे ते म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. ही तिघं पण शब्द महत्त्वाचे आहेत फ्रान्सकडनं. म्हणजे फ्रान्सचे आदर्श आहे ते स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथून पुढे आहे दक्षिण आफ्रिकेची घटना. दक्षिण आफ्रिकेकडनं आपण घटना दुरुस्तीची पद्धत घेतलेली. घटनेच्या 368व्या कलमात दिलेलं आहे घटना दुरुस्तीची पद्धत दिलेली आहे आणि ही घटना दुरुस्तीची पद्धत आपण दक्षिण आफ्रिकेकडनं घेतलेली. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. महत्त्वाचा प्रश्न एक्झामला पुन्हा येतो. इथून पुढे आहे सोव्हिएत रशिया. सोव्हिएत रशियाकडनं बघा आपण मूलभूत कर्तव्ये घेतलेली आहेत. तसं बघायला गेलं तर काही एक्झामला याचं उत्तर जपान असं सुद्धा दिलेलं आहे. पण मूलभूत कर्तव्य हे रशिया आणि जपान दोन्ही देशांकडनं घेतलेले आहेत. मूलभूत हक्कांचा जर आपण विचार केला तर मूलभूत हक्क ही सुरुवातीपासूनच घटनेमध्ये देण्यात आली होती, जी की आपण अमेरिकेकडनं घेतलेली आहेत. सुरुवातीला भारतीय राज्यघटने मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता, परंतु पुढे कालांतराने भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. ते आपल्याला स्वतंत्ररित्या बघायचे. यानंतर बघा अजून महत्त्वाचा प्रश्न आहे. आपली जी प्रस्ताविका आहे, प्रस्ताविकेमध्ये हे जे 3 शब्द टाकण्यात आलेले आहेत, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय, हे 3 शब्द आपण सोव्हिएत रशियाकडनं घेतलेले आहेत. हे पण आपल्याला महत्त्वाचे प्रश्न विचारला गेला आहे. इथून पुढे आहे आयरिश घटना. आयरिश म्हणजे आयर्लंडची राज्यघटना. आयर्लंडच्या राज्यघटनेकडनं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एक्झामला याच्यावरती नेहमी येत असतो की मार्गदर्शक तत्वांची तरतूद आपण कोणत्या देशाकडनं घेतली आहे. त्याचं उत्तर असतं आहे आयर्लंडची राज्यघटना. उत्तर आयरिश किंवा आयर्लंड दोघं पण बरोबर आहे. मार्गदर्शक तत्वे आपण आयर्लंडकडनं घेतलेली. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत ही आपण आयर्लंडकडनं घेतलेली. राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी निर्वाचक गण असेल अशी पद्धत आहे, तर ते निर्वाचक गण आपण आयरिशकडनं घेतलेलं आहे. इथून पुढे आहे जर्मनीची घटना. जर्मनीची घटना आपण तरतूद घेतलेली आहे. आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे. जर एखाद्या वेळेस राष्ट्रीय आणीबाणी लागू केली गेली तर त्यावेळेस आपले मूलभूत हक्क स्थगित होत असतात. अशी तरतूद आपण जर्मनीकडनं घेतलेली. यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढची जी आपली तिसरी तरतूद आहे ती म्हणजे संघराज्यीय राज्यव्यवस्था. संघराज्यीय राज्यव्यवस्थेमध्ये आपल्याला एक्झामसाठी काही जास्त महत्त्वाचं नाही विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यावरती काही असं विशेष प्रश्न येणार नाही. पण त्यामध्ये आपण संघराज्यीय पद्धत घेतलेली आहे. म्हणजेच त्याच्यामध्ये संघ म्हणजेच केंद्र असेल, केंद्र स्तरावरती केंद्र काम करेल आणि घटक राज्य असेल असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. एक्झामच्या दृष्टीने आपल्याला फारसं ते महत्त्वाचं नाही आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण संसदीय शासन व्यवस्था स्वीकारली. यामध्ये बघा संसदीय शासन व्यवस्था मी तुम्हाला सांगितली. संसदीय शासन व्यवस्था आपण ब्रिटनकडनं घेतलेली आहे. संसदीय शासन व्यवस्थेमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो 2 प्रमुख असणार आहेत. ब्रिटनकडनं आपण ही तरतूद घेतलेली आहे. हे 2 जे प्रमुख असतात ते म्हणजे एक असतात नामधारी प्रमुख आणि दुसरे असतात वास्तविक प्रमुख. नामधारी प्रमुख हे राष्ट्रपती असतात, तर वास्तविक प्रमुख हे पंतप्रधान असतात. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, संसदीय शासन पद्धतीमध्ये काय असतंय, हे जे मंत्रिमंडळ असतंय, मंत्रिमंडळाची ही सामूहिक जबाबदारी असते आणि मंत्रिमंडळ सामूहिकरित्या टिंबटिंबला जबाबदार असते. असा प्रश्न तुम्हाला एक्झामला येणार आहे. त्याचं उत्तर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे ताठरता आणि लवचिकता. अमेरिकेची राज्यघटनेचा जर विचार केला तर अमेरिकेची राज्यघटना खूप ताठर आहे. ब्रिटनच्या राज्यघटनेचा विचार केला तर खूप लवचिक आहे. पण भारताची राज्यघटना ही अशी आहे की ज्याच्यामध्ये ताठरता आणि लवचिकता यांचं दोघांचं एकत्रीकरण केलेलं आहे.
म्हणजे भारताची राज्यघटना अशी आहे की पाहिजे तशी बदलता येईल आणि पाहिजे तशी बदलू पण शकत नाही. म्हणजे आपली राज्यघटना ताठर आहे आणि लवचिक आहे. म्हणजे राज्यघटनेमध्ये आपण खूप काही बदल करू पण शकतो आणि खूप काही बदल करू पण शकत नाही. म्हणजेच मध्यम लेवलला आपली राज्यघटना ठेवलेली आहे. म्हणजे जिथे जिथे आपल्याला आवश्यकता आहे तिथे तिथे आपण बदल करू शकतो. उदाहरणार्थ असतील आपले मूलभूत कर्तव्ये, मार्गदर्शक तत्त्वे, ह्या घटकांना आपण बदलू शकतो. म्हणजे आपण आपले मूलभूत कर्तव्य आहेत ते बदलू शकतो. म्हणजे मूलभूत कर्तव्य आपण मूलभूत हक्कांमध्ये समाविष्ट करू शकतो. मार्गदर्शक तत्त्वे आहेत ते आपण बदलू शकतो. मार्गदर्शक तत्त्वांचा आपण अवलंब करू शकतो, म्हणजे ते बदलू शकतो. पण विद्यार्थी मित्रांनो, घटनेत मूलभूत हक्क दिलेले आहेत ते आपण बदलू शकत नाही. कारण मूलभूत हक्क हा घटनेचा मूळ ढाचा आहे, तो आपण बदलू शकत नाही. उदाहरणार्थ घटनेची प्रास्ताविका आहे ते आपण बदलू शकत नाही. म्हणजेच आपली घटना ही एका पद्धतीने ताठर पण आहे आणि एका पद्धतीने लवचिक पण आहे. इथून पुढे पुढचा पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो, स्वतंत्र न्यायव्यवस्था. आपण बघितले संसदीय किंवा आपण काल बघितलं संसदीय शासन व्यवस्थेचे जे 3 घटक पडत आहे, त्याच्यामध्ये न्यायमंडळ वेगळं आहे, कायदेमंडळ वेगळं आहे. त्यामध्येच आपण आपल्याला ही जी न्यायव्यवस्था दिलेली ही आपल्याला स्वतंत्र दिलेली आहे. म्हणजे आपलं जे कायदेमंडळ आहे हे वेगळं आहे, न्यायमंडळ वेगळं आहे. आपण काल ते संसदीय शासन व्यवस्थेचे 3 घटक बघितले होते विद्यार्थी मित्रांनो, कार्यकारी मंडळ, कायदेमंडळ आणि न्यायमंडळ. यामध्ये बघा आपल्याला कार्यकारी मंडळ, कायदेमंडळ वेगळं केलेलं आहे, न्यायमंडळ वेगळं केलेलं आहे. म्हणजे कार्य करण्यासाठी जे घटक असतील ते वेगळे असतील. उदाहरणार्थ केंद्र स्तरावर ते बघितलं तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ हे त्यांचं कामकाज वेगवेगळ्या पद्धतीने करतील. म्हणजेच यांच्याकडे काय काम आहे ते बघूया. आपल्याकडे कायदेमंडळ असते, म्हणजे संसद असते. संसदेमध्ये बघा राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती असते. राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती मिळून कायदे तयार करतात. म्हणजेच हे कायदेमंडळामध्ये आहेत. हे जे कायदे तयार करतील ह्या कायद्यांचं पालन करण्याचं काम कार्यकारी मंडळ करणार आहे, म्हणजेच मंत्रिमंडळ करणार आहे. आणि ह्या सगळ्यांवर देखरेख करण्याचं काम हे आपलं न्यायमंडळ करणार आहे. म्हणजेच आपल्याकडे स्वतंत्र न्यायव्यवस्था दिलेली आहे. म्हणजेच कार्यकारी मंडळाचं न्यायमंडळावरती दबाव असणार नाही व न्यायमंडळाचा दबाव हा कार्यकारी मंडळावरती असणार नाही. फक्त तिकडचे कायदे पारखून घेण्याचं काम हे न्यायमंडळ करणार आहे. आपल्याकडे स्वतंत्र अशी एकेरी न्यायव्यवस्था आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. जसं आपल्याकडे एकेरी मूलभूत हक्क आपल्याकडे जसं एकेरी नागरिकत्व दिलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याकडे एकात्मक न्यायव्यवस्था आहे. आणि तुम्हाला एक्झामला प्रश्न येईल की आपण अशी एकात्मक न्यायव्यवस्था कोणाकडनं घेतलेली, ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ते मी आज वैशिष्ट्यामध्ये दिलेलं नाही आहे. इथून पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, स्वतंत्र न्यायव्यवस्था बघितल्यानंतर आपल्या घटनेमध्ये स्वतंत्र मूलभूत हक्क दिलेले आहेत. इतर देशांच्या घटनांचा जर आपण विचार केला तर स्वतंत्ररित्या कुठेच असे मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व, मूलभूत कर्तव्य दिलेले नाही आहेत. पण भारताच्या राज्यघटनेमध्ये स्वतंत्र अशी मूलभूत हक्क दिलेले आहेत. जेव्हा घटना लिहिली गेली तेव्हा त्याच्यामध्ये 7 मूलभूत हक्क होते. पुढे कालांतराने एक मूलभूत हक्क संपत्तीचा काढून घेण्यात आला. तो कधी काढला हे पण तुम्हाला एक्झामला विचारतील. म्हणजेच आजच्या तारखेला फक्त 6 मूलभूत हक्क उरलेले आहेत. इथून पुढे बघा आपल्या घटनेमध्ये मार्गदर्शक तत्त्वेसुद्धा दिलेली आहेत. मार्गदर्शक तत्त्व म्हणजे केंद्राने किंवा राज्याने कोणत्या पद्धतीने काम करायला पाहिजे किंवा काय काय तरतुदी पुढे करायला पाहिजे हे सगळं मार्गदर्शक तत्त्वांमध्ये दिलेलं आहे. पूर्वीचा जर विचार केला तर सगळ्या घटक किंवा सगळ्या योजना लगेच राबवणं शक्य नव्हतं. एवढा निधी तेव्हा उपलब्ध नव्हता किंवा सगळ्या गोष्टी लगेच करणं शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी त्या तरतुदी मार्गदर्शक तत्त्वांमध्ये दिलेल्या आहेत. उदाहरणार्थ 6 ते 14व्या गटातील मुलांना शिक्षण देणे हे एक मार्गदर्शक तत्त्व होतं. ते नंतर पुढे मूलभूत हक्कांमध्ये टाकण्यात आलं. इथून पुढे आहेत मूलभूत कर्तव्य. मूळ घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता, ते पुढे कालांतराने करण्यात आले. त्या पण घटना दुरुस्ती आपल्याला बघायची आहेत. यानंतर आपल्या घटनेमध्ये आणीबाणीची तरतुदी केलेल्या आहेत. घटनेमध्ये 3 आणीबाणींची तरतूद केलेल्या आहेत. ती म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी, राज्य आणीबाणी आणि घटनात्मक आणीबाणी. यानंतर पुढे आहे एकेरी नागरिकत्व. आपल्याकडे अमेरिकेप्रमाणे एकेरी नागरिकत्व आहे. आपल्याकडे ब्रिटनप्रमाणे एकेरी नागरिकत्व आहे. अमेरिकेचा विचार केला तर अमेरिकेमध्ये दुहेरी नागरिकत्व आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे प्रौढ मतदान पद्धती आहे. प्रौढ मतदान पद्धती म्हणजे जेव्हा घटना लिहिली गेली तेव्हा मतदानासाठी वयवर्ष मर्यादा 21 होती. भारत हा असा पहिला देश आहे की स्वतंत्र झाल्यानंतर सर्वांना मतदानाचा हक्क देणारा भारत हा पहिला देश आहे. म्हणजेच महिला असो, पुरुष असो, बालक असो, कर भरणारा असो, कर भरणारा नसो, या सगळ्यांना मतदानाचा हक्क लगेच देणारा भारत हा जगातला पहिला देश आहे. बाकीच्या देशांमध्ये महिलांना मतदान करण्याचा हक्क हा नंतर कालांतराने देण्यात आला.
यानंतर बघा, भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे, म्हणजे भारतात कोणताही एक विशिष्ट धर्म नसेल आणि त्या धर्माच्या नावाने कोणतेही घटक वेगळे चालवले जाणार नाहीत अशी तरतूद आहे. म्हणजे भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे, म्हणजे धर्माच्या नावाने भारतात भेदभाव केला जाणार नाही अशी तरतूद या घटकात केलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या पद्धतीने आपले राज्यघटनेचे वैशिष्ट्य आहेत. सगळ्या गोष्टी ह्या डीपमध्ये आत्ता बघणं शक्य नाही आहे. जर तुम्हाला ह्या घटकांचा अजून डीपमध्ये नोट्स पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर ऑनलाईन लेक्चर्स बघायचे असतील तर त्यासाठी आमच्या आधीच्या लेक्चरमध्ये दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करू शकता. धन्यवाद.